तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण यूट्यूबबद्दलच बघणार आहोत। यूट्यूबची एक नवीन अपडेट आले आहे। तर काय ते अपडेट ते आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, ही अपडेट कशाबद्दल आहे तर आता तुम्ही बघायला गेलात तर इंस्टाग्रामवरती आपल्याला एक ऑप्शन असतो, जर का आपण रील शेअर करत असाल किंवा स्टोरी टाकत असेल तर आपल्याला एक ऑप्शन येतो कोलॅबरेशनचा। तर तो ऑप्शन आता यूट्यूबमध्ये पण यायला लागला आहे। तर कसं आहे माहिती आहे, जर यूट्यूबला तुम्ही कोलॅबरेशन कुठल्या चॅनलसोबत केलात तर एकतर त्यालाही फायदा होईल आणि तुम्हालाही फायदा होईल। त्याला फायदा असा होईल की त्याला पण व्ह्यूज भेटतील आणि तुम्हाला जर तुमच्या चॅनलमध्ये जर सबस्क्रायबर्स कमी असतील तर तुम्हालाही व्ह्यूज जास्त भेटतील त्या व्हिडिओ कोलॅबरेशन मार्फत। तर मित्रांनो, जाणून घेऊया आता कसं करायचं ते। तर मी आता ही स्क्रीन खोलून ठेवली आहे आणि तुम्हाला सांगतो काय काय स्टेप आहेत आणि काय करायचं ते। तर पहिल्या आधी आपण आता मी माझं एक यूट्यूब चॅनल दाखवतो। आम्ही भातगावकर हा एक व्हिडिओ माझं ब्लॉग चॅनल आहे। तर त्याच्यावर मी ब्लॉग टाकतो। त्याच्यानंतर मी ते खाली यायचा कुठल्या तरी एक व्हिडिओमध्ये यायचा। त्याच्यानंतर मग ते जी पेन्सिलवाला आहे ना वरती 3 ऑप्शन आहे बघा, एक शेअरवाला आहे, एक यूट्यूबसारखा बटन आहे आणि एक पेन्सिल आहे। तर इथं पेन्सिलच्या इथं क्लिक करायचा। पेन्सिलच्या इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन, विजिबिलिटी, ऑडियन्स, लोकेशन, प्लेलिस्ट, त्याच्यानंतर खाली एक इथं ऑप्शन येतो बघा, इन्व्हाइट अ कोलॅबरेटर। त्या ऑप्शनवर क्लिक करायचं। त्यानं ऑप्शन मी मगाशी जे मी केलं होतं ना, तर त्याचा इथं क्रिएशन बिट्स म्हणून दाखवतं आहे। म्हणजे हा माझाच चॅनल आहे ज्यावर मी आता यूट्यूब हे व्हिडिओज टाकतो टेक चॅनलचे। तर हा इथे कट करूया, रिमूव्ह करतो आणि इथे बघा दिलेले आहे, स्क्रीन जरा खाली घेऊन जातोय, यू आर इन कंट्रोल, ओनली यू कॅन मेक चेंजेस टू द व्हिडिओ। म्हणजे फक्त तुम्हीच त्या व्हिडिओमधले चेंजेस करू शकता। जसं की म्हणायला गेलं तर टायटल किंवा डिस्क्रिप्शन तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकता, फक्त तुम्हीच। जो काय तुम्ही कोलॅबरेटर करा ना ज्यासोबत, तो करू शकत नाही। त्याच्यानंतर एक्सपांडेड रीच, वी विल हेल्प युअर व्हिडिओ रीच युअर कोलॅबरेटर्स ऑडियन्स। म्हणजे काय की तुम्ही जर हा कोलॅबरेटर त्याच्यासोबत केलात ना तर तुमचेही व्ह्यूज वाढतील आणि त्याचेही व्ह्यूज वाढतील। म्हणजे याबाबत कसं माहिती आहे, दोघांची पण मदत होईल। त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन आहे फुल ओनरशिप। म्हणजे काय, यू कीप ऑल द रेव्हेन्यू, व्ह्यूज अँड वॉच टाईम फ्रॉम द व्हिडिओ। म्हणजे ज्याच्यासोबत तुम्ही कोलॅबरेशन कराल त्याला व्ह्यूज भेटतील, त्याचे पण सबस्क्राईबर्स वाढतील, पण त्याला रेव्हेन्यू भेटणार नाही। म्हणजे जो काय रेव्हेन्यू वगैरे असेल ना तो सर्व आपल्याकडे येणार। जे व्हिडिओजचे काही रेव्हेन्यू असेल ना, पैसे वगैरे, ते आपल्याला मिळतील। तर आता पुढे काय करायचं आहे ते, सर्चवर दाबायचं। सर्चवर तर मी बोललो होतो ना की माझं दुसरं चॅनल आहे, तर त्याचं नाव टाकतो क्रिएशन। ते पहिलेच आलं आहे बघा, क्रिएशन बिट्स। असं आल्यानंतर आहे ना स्क्रीनवरती घेऊन जातो। असं आल्यानंतर काय करायचं माहिती, खाली ते दाखवले की आपल्याला एक ऑप्शन दिलं आहे, अलाव ॲनालिटिक्स व्ह्यूइंग। म्हणजे जर तुम्ही कोलॅबरेशन केलं त्या चॅनलसोबत तर तुमचे ॲनालिटिक्स त्याला पण दिसणार, फक्त रेव्हेन्यू नाही। म्हणजे तुम्ही जे काय कमवाल त्या व्हिडिओमधून ते तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार नाही। फक्त आणि फक्त तुम्हाला तुमच्या व्हिडिओला किती व्ह्यूज आलेत, किती रीच भेटले, हे सर्व त्याला दिसणार। तर आपण अलाव करून टाकूया आणि क्रिएट लिंक। त्याच्यानंतर इथे तुम्हाला ते एक लिंक आले, तर काय करायचं माहिती आहे, ही लिंक आहे ती कॉपी करायची। कॉपी नाही तर शेअर पण करू शकता। कॉपी करायची, त्याच्यानंतर मग बॅक जायचा, पूर्ण बॅक गेल्यानंतर मग व्हॉट्सअपला जायचं। व्हॉट्सअपला गेल्यानंतर मी ते माझाच चॅनल आहे म्हणून मी माझ्या त्याच्यावर शेअर करून टाकतोय। आता हा मी शेअर केला आहे। शेअर केल्यानंतर मग जो कोणी तुम्ही जर आता मला केलं आहे म्हणून माझ्यावर दिसतंय, तर तुम्ही जर दुसऱ्या कुठल्या तुमच्या मित्राला किंवा कोलॅबरेट करणार असाल तर त्याला ही लिंक शेअर करायची। त्याच्यानंतर मग तो त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर, थांबा जरा मी इथे लॉग इन करून घेतो, स्विच करून टाकतो क्रिएशन बिट्स। तर त्याच्यानंतर मग आता तो जर ह्या लिंकवर क्लिक केला तर तो त्याच्या पेजवर येणार आणि त्याला पेजवर इथे त्याचा ऑप्शन दिसणार। म्हणजे आपण जे कोलॅबरेशनचं जे त्याला इन्व्हाइट करण्यासाठी पाठवले ते इथे येणार
आता ह्याच्यामध्ये इथं सर्व जे काय आपण तिकडे वाचलं होतं आपल्या चॅनलमध्ये जे काय खाली ऑप्शन आले होते तेच इथे दिसत आहेत. त्याच्यानंतर मग इथे सगळं आपलं टायटल की इथं थंबनेल दिसते. तर त्याच्यानंतर आपण ॲक्सेप्ट करायचं. ॲक्सेप्ट केलं. आता काय झालं आहे नेमकं, आता हा व्हिडिओ इकडे पण दिसणार आणि तिकडे पण दिसणार. आता कसा दिसणार तो आपण बघूया. तर थांबा जरा 2 मिनटं. आता मी स्विच करतो जरा अकाउंट स्विच केलं आहे. बॅक जातो आणि यूट्यूबला जातो. यूट्यूबला गेल्यानंतर जे सर्च करतो सर्च नको, मी डायरेक्ट जातो आपले व्हिडिओजवर जाणार. युअर व्हिडिओज याच्यामध्ये गेल्यानंतर इथे ऑप्शन आले नाही. तर मित्रांनो आपण इथे शोधूया. मी आता इथे आलो आहे आणि आता मी इथे मी याच्यामध्ये जाणार. सबस्क्राईब केलं आहे तर मी त्याच्यामध्ये जाऊन तर स्क्रीन खाली घेतो आणि भातगावकर या चॅनल जाणार. त्याच्यानंतर काय माहिती आहे, आता जसं तुम्ही ह्या चॅनलवर क्लिक केल्यानंतर ब्लॉग चॅनल इथं खोललं आहे. तर इथे बघा तो ऑप्शन दिसते की आम्ही भातगावकर अँड क्रिएशन बीट्स 2 कोलॅबरेशन झालेत असं ऑप्शन येणार. तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल मी काय बोललो ते, आणि जे काय स्टेप सांगितलं ते सर्व करा. काय एवढं हे नाही, हार्ड नाही आणि चांगलं आहे गोष्ट. यूट्यूबकडून चांगलं अपडेट आलेलं आहे, जेणेकरून जे लहान क्रिएटर्स असतील ज्यांचे सबस्क्रायबर जास्त नसतील तर त्यांचे व्ह्यूज पण येतील चांगले आणि सबस्क्रायबर्स पण वाढतील. तर मित्रांनो आजसाठी एवढंच आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. आज टाकलेले बरेच दिवसांनी